भवशङ्कर देशिक मे शरणं भवशङ्कर देशिक मे शरणम् विदिताखिल शास्त्र सुधा जलधे महितोपनिषत् कथितार्थनिधे हृदये कलये विमलं शरणं भवशङ्कर देशिक मे शरणम् भवशङ्कर देशिक मे शरणं भवशङ्कर देशिक मे शरणम् भवशङ्कर देशिक मे शरणं भवशङ्कर देशिक मे शरणम् ಗುರುವಿನ ಗುಲಾಮನಾಗುವ ತನಕ ದೊರೆಯದಣ್ಣ ಮುಕುತಿ ಗುರುವಿನ ಗುಲಾಮನಾಗುವ ತನಕ ದೊರೆಯದಣ್ಣ ಮುಕುತಿ ಪರಿಪರಿ ಶಾಸ್ತ್ರವನೋದಿದರೇನು ವ್ಯರ್ಥವಾಯಿತು ಭಕುತಿ ಪರಿಪರಿ ಶಾಸ್ತ್ರವನೋದಿದರೇನು ವ್ಯರ್ಥವಾಯಿತು ಭಕುತಿ ಗುರುವಿನ ಗುಲಾಮನಾಗುವ ತನಕ ದೊರೆಯದಣ್ಣ ಮುಕುತಿ ಗುರುವಿನ ಗುಲಾಮನಾಗುವ ತನಕ ದೊರೆಯದಣ್ಣ ಮುಕುತಿ ಆರು ಶಾಸ್ತ್ರವನೋದಿದರೇನು ನೂರಾರು ಪುರಾಣವ ಮುಗಿಸಿದರೇನು ಆರು ಶಾಸ್ತ್ರವನೋದಿದರೇನು ನೂರಾರು ಪುರಾಣವ ಮುಗಿಸಿದರೇನು ಸಾಧು ಸಜ್ಜನರ ಸಂಘವ ಮಾಡದೆ ಧೀರನೆಂದು ತಾ ತಿರುಗಿದರೇನು ಸಾಧು ಸಜ್ಜನರ ಸಂಘವ ಮಾಡದೆ ಧೀರನೆಂದು ತಾ ತಿರುಗಿದರೇನು ಗುರುವಿನ ಗುಲಾಮನಾಗುವ ತನಕ ದೊರೆಯದಣ್ಣ ಮುಕುತಿ ಗುರುವಿನ ಗುಲಾಮನಾಗುವ ತನಕ ದೊರೆಯದಣ್ಣ ಮುಕುತಿ ಕೊರಳೊಳು ಮಾಲೆ ಧರಿಸಿದರೇನು ಬೆರಳೊಳು ಜಪಮಣಿ ಎಣಿಸಿದರೇನು ಕೊರಳೊಳು ಮಾಲೆ ಧರಿಸಿದರೇನು ಬೆರಳೊಳು ಜಪಮಣಿ ಎಣಿಸಿದರೇನು ಮರಳಿ ಮರಳಿತ ಹೊರಳಿ ಬೂದಿಯೊಳು ಮರುಳನಂತಾಗಿ ತಿರುಗಿದರೇನು ಮರಳಿ ಮರಳಿತ ಹೊರಳಿ ಬೂದಿಯೊಳು ಮರುಳನಂತಾಗಿ ತಿರುಗಿದರೇನು ಗುರುವಿನ ಗುಲಾಮನಾಗುವ ತನಕ ದೊರೆಯದಣ್ಣ ಮುಕುತಿ ಗುರುವಿನ ಗುಲಾಮನಾಗುವ ತನಕ ದೊರೆಯದಣ್ಣ ಮುಕುತಿ ನಾರಿಯ ಭೋಗ ಅಳಿಸಿದರೇನು ಶರೀರ ಸುಖವನು ಬಿಡಿಸಿದರೇನು ನಾರಿಯ ಭೋಗ ಅಳಿಸಿದರೇನು ಶರೀರ ಸುಖವನು ಬಿಡಿಸಿದರೇನು ಮಾರಜನಕ ಶ್ರೀ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ಸೇರಿಕೊಂಡು ತಾ ಪಡೆಯುವ ತನಕ ಮಾರಜನಕ ಶ್ರೀ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ಸೇರಿಕೊಂಡು ತಾ ಪಡೆಯುವ ತನಕ ಗುರುವಿನ ಗುಲಾಮನಾಗುವ ತನಕ ದೊರೆಯದಣ್ಣ ಮುಕುತಿ ಗುರುವಿನ ಗುಲಾಮನಾಗುವ ತನಕ ದೊರೆಯದಣ್ಣ ಮುಕುತಿ ಪರಿಪರಿ ಶಾಸ್ತ್ರವನೋದಿದರೇನು ವ್ಯರ್ಥವಾಯಿತು ಭಕುತಿ ಪರಿಪರಿ ಶಾಸ್ತ್ರವನೋದಿದರೇನು ವ್ಯರ್ಥವಾಯಿತು ಭಕುತಿ ಗುರುವಿನ ಗುಲಾಮನಾಗುವ ತನಕ ದೊರೆಯದಣ್ಣ ಮುಕುತಿ ಗುರುವಿನ ಗುಲಾಮನಾಗುವ ತನಕ ದೊರೆಯದಣ್ಣ ಮುಕುತಿ ಗುರುವಿನ ಗುಲಾಮನಾಗುವ ತನಕ सुकृतेऽधिकृते बहुधा भवतो भविता समदर्शनलालसता अतिदीर्णमिमं परिपालय मां भवशङ्कर देशिक मे शरणम् भवशङ्कर देशिक
देशिक मे शरणं भव शङ्कर देशिक मे शरणं भव शङ्कर देशिक मे शरणं भव शङ्कर देशिक मे शरणं जगतीमवितुं कलिताकृतयो विचरन्ति महामहसश्चलतः अहिमां सुरिवात्र विभासि गुरो भव शङ्कर देशिक मे शरणं 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 गुरुपुङ्गव पुङ्गव केतनते समतामयतां नहि कोऽपि सुधि शरणागत वत्सल तत्त्वनिधे भव शङ्कर देशिक मे शरणं पूज्य श्री श्री वामनाश्रम स्वामीजी वंदन करनो आयची ह्या 4 अमृत गाडी इंतू 3 अमृत गाडी म्हळ्यार महापुरुषा दर्शन संत सानिध्य सत्यसंग असल्या अमृत वेळो आम्ही पुरा समाज बांधव बारी कौतुकारी धोळ बोरनू आम्ही पुरा संपूर्ण लाभ घेवच्याक वाट पळयतासाठी तसल्या देवदत्त कार्य आयोजन केलेले तशी करू कारण जालेले प्रत्यक्ष परोक्ष रूपारी सेवे दिलेले सर्व सेवेदाराक सकड नमन करून आयचे देवकार्य पीठासेन गुरुवर्यांगेले चरणारी वैश्य महिळा मंडळी संचालित बाल संस्कार केंद्र समाज चरडुव प्रार्थना खर्च मुखांतर प्रारंभ करते साथी पार्वती नंदन सुंदर वदना पार्वती नंदन सुंदर वदना सर्वादिसुर वंद्य शिर बागुवेना सर्वादिसुर वंद्य शिर बागुवेना गणपतियನ್ನ ಪಾಲಿಸೋ ಗಂಭೀರ ಗಣಪತಿಯನ್ನ ಪಾಲಿಸೋ ಗಂಭೀರ ಆದಿ ಪೂಜಿತ ನೀನು ಮೋದ ಭಕ್ತರಿಗಿದ್ದು ಆದಿ ಪೂಜಿತ ನೀನು ಮೋದ ಭಕ್ತರಿಗಿದ್ದು ಮಾಧವನಲ್ಲಿ ಮನ ಸದಾ ನಿಲ್ಲಿಸು ನೀ ಮಾಧವನಲ್ಲಿ ಮನ ಸದಾ ನಿಲ್ಲಿಸು ನೀ ಗಣಪತಿಯನ್ನ ಪಾಲಿಸೋ ಗಂಭೀರ ಗಣಪತಿಯನ್ನ ಪಾಲಿಸೋ ಗಂಭೀರ ಗಣಪತಿಯನ್ನ ಪಾಲಿಸೋ ಗಂಭೀರ आनन्दाश्रम शिष्याग्रं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् श्रीविद्योपासनोद्याने मायूरं विभ्रमं सदा यश्चक्रे तन्नमो नित्यं परिज्ञानाश्रमं गुरुम् बाल्ये
समदृष्टा ज्ञानी त्यागमदृष्टये आसीद्यस्तन्नुमोहार्दम् परिज्ञानाश्रमं गुरुम् सारस्वतजनं प्रीतः सारस्वतसमर्चकः य आसीत् तं मुदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् विद्यावृद्धस्तपो वृद्धः वयोवृद्धाश्रयो बभौ यः कारुण्येन तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् यो नु कर्तुं विभुश्चक्रे विश्ववस्त्वालयं करम् वस्त्वाकारन्नुमस्तं श्री परिज्ञानाश्रमं गुरुम् गोविंद गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरे पार ब्रह्मा गुरु भगवंत गुरु मेरे पार ब्रह्मा गुरु भगवंत गुरु मेरी पूजा गुरु गोविंद
गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरे पार ब्रह्मा गुरु भगवंत गुरु मेरे पार ब्रह्मा गुरु भगवंत गुरु मेरे पार ब्रह्मा गुरु भगवंत. ಕಿರುಪರಿಚಯ ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಜಾವನು ಮಾಜಿ ಆಡಳಿತ ಮುಕ್ತೇಶ್ವರ ಜಾವನ ಶಿಲೆ श्री बी वरदराय सुब्राय नागवेकर हांणी गुरुवर्यांगेल चरणारी प्रस्तुत करता म्हणून विनंती करता. देवा पाय म्हणून स्वाम्याल चरण कमलाक वंदन करून एक देवस्थानाचे आमगेले किरुपरिचय करूंक प्रयत्न करता. आमगेले देवस्थान 1868 इस्वींत बांदिले प्रारंभ जाले. ताजे नंतर एक कुटुंबाच्यान बांदिले. ताजे नंतर 1871 3 वर्सां नंतर 10 जन ऑप्शन दिले. तशेंच 2004 एंडमेंटा थंय आशिल्ले. 2004 नंतर एंडमेंटा कोण भायर आयले. तेंचे 2004 आमकां आमगेले स्वाम्यांक गेले पट्टाभिषेक जाल्लेलो वर्स. आजीक 22 वर्स जाले. 21 वर्स जाले. पयली 2017 हे देवस्थानाचे नवीकरण पुनर्प्रतिष्ठा ब्रह्मकलश कार्यक्रम पुरो जाल्ले. तशेंच 21-23 फुडले वर्स स्वाम्यांगेले चातुर्मासा कार्यक्रम हांगा जाल्लेलो आसा. तशेंच फुडले वर्साची स्वाम्याले गुरु मंदिराचे एक बिल्डींग नवो बांदले. जे आमगे चैत्र मासांत 6 दिसाचे देवालय 13 उत्सव आसा. तशेंच एक 17-18 वर्साक पर्वकाल आसा. हे पुरा कार्यक्रम वेंकटरमणाल दयानी आज ते चंद्रज्योती चोल आयिल्लो आसा. नवरात्रींत 9 दीस हांगा दुर्गा नमस्कारा पूज चलता. शारद प्रतिश्ठा आसा. शारदेकाय तशें विजृंभणान पूजन करून हांगा दशमीक जलसंबंध करचे कार्यक्रम चलता आसा. तशें वैकुंठ एकादशी कार्यक्रम आतां एक ಸ್ವಲ್ಪ वर्स देखून देवाल देन हांगा विजृंभणान चलता. सादारण एक 8-10,000 जन त्या दिसा येवन हांगा वेंकटरमणा प्रसाद घेवन वतात. जी मागीर आमगेले पर्वकालांत पुरा नमुने उत्सव आसा. देवाक पेटे उत्सव जाता. हांगा भितर उत्सव पुरा जावन रात्री वसंत पूजा जावन देवान भितर वचचे कार्यक्रम चलता. हे आमगेले देवस्थान किरुपरिचय. इतले म्हाका दिल्लेले जाल्यार एक उत्तर हांव एक स्वाम्यांगेले सेव केल्यार कसं एक प्रयोजन म्हणाल एक सान 1-2 मिनटां सांगता चड उलयना. आमगेले चातुर्मास 3 म्हयने चल्ले. फुडले वर्स 3 म्हयने चलतना हांगा एक 2 जाण आमगेले समाजात स्वाम्यांगेले सेवा करता आशिल्ले. आमकां पुरो वेरो येवट आसा घर कडेन बाकी बाब्बाव आशिल्ले. तांणी चलयता आशिल्ले. आमी स्वाम्याले पळयता आशिल्ले. जाल्यार त्या मनशाक भायर वेरो पळोवचे कश्ट जाले. जाल्यार 3 म्हयने सोण स्वाम्याले की ताणें पयले स्वाम्याले सेवा करचे टायम घेतले. मुखारशी न्हू एक दिपावळीक ताका एक वेर फटाके वेर इतले वर्स देवान दिनान दिले वेर 4 दिसाक सगळे कांय एक 10 वर्सां वेर ताका दिले देवानी. हें कशें म्हळ्यार ताणें एक निस्वार्थ सेवे स्वाम्याल केल्ले. ते 4 दीस भितर नांतिले ते वेर खंय ना खंय येवन देवाले स्वाम्याल दयानी देवाले अनुग्रहान जाता म्हळेलें की आमी लागता आमकां वेराक प्रसाद ना हाका प्रसाद ना म्हणून. जाल्यार कसलेची स्वाम्याल सेवा देवाल सेवा केल्यार ताजे पुरा पल स्वाम्याले अनुग्रहानी वेंकटरमणाल देवाल दयानी संपूर्ण तो देव दिता म्हणून एक निदर्शन सांगिल्लें. धन्यवाद. सदाशिवं समारंभं शंकराचार्यं मध्यमं वामनाश्रम पर्यंतं वंदे गुरु परंपरां. वैश्य समाज गुरु परंपरेक
पुनः आरंभ जावच्याक कारणीभूत जाल्ले श्री संस्थान शृंगेरी मठाधिपती गेले चरणाक वंदन कोरनो आमगेले समाजाचे गुरुवर्यांक श्री वामनाश्रमा म्हणून नामकरण आणि महासन्निधानांक गेले आशीर्वादांनी संन्यास दीक्ष दिवन आमगेले समाज पावन केलेले धन्यता भावारी आम्ही सर्व समाज बांधव श्री गुरुवर्यांक गेले लागी आमगेले क्षेत्र श्री डोंगरकेरी वेंकटरमण देवस्थान दखून तेंगेले दर्शनाक विनंती केलेले आसा ते आमगेले भावनांक मान्यते दिवन आज श्री सन्निधानाक आमगेले वैश्य समाज वैरी पूर्ण गुरुकृपा आणि मस्त प्रितीनी दर्शन भाग्य दिते आसा ती तांकां कोटी कोटी धन्यवाद आणि बारी बारी वंदने. आज म्हाका एक खुशी आमकां 19 वर्ष चतुर्मास ह्या क्षेत्रान जायनी 20ನೇ वर्ष चतुर्मास मंगळूरांत आमगेले गुरूनी आदेश दिले गुरु मंदिर तेंगेले आशिर्वादान आमी तांकां समर्पण केलेलें आसा. तेंगेले नंतर आमकां आशिर्वाद केला शृंगेरी जगद्गुरू आयलेत एक 4-5 महिने पुढे. तदनंतर दीक्ष दिलेले गुरु हे आमगेले जन्म जन्मांचे एक व्हड पुण्य अस्सल भाग्य आनी आमकां देवानी दिवची कोणाकय आशिना. आमी ह्या क्षेत्रांत जन्मा आयलेची आमकां व्हड भाग्य म्हणून सांगता हांव. हे सगळे येतीवरयर येवन आमकां आशिर्वाद करून आमगेली वयरी संतोश आमी मस्त चुकचे पुरो तांकां आपूण हाडतान जायत वतान जायत वेळ जावचे पुरो जाल्यार आमकां कम करका आमी भक्तीरी श्रद्धेरी तांकां आपूण हाडलेलो आसा. आनी शृंगेरी जगद्गुरू आमकां दीक्ष दिवन आमकां गुरू कोर दिलेलो स्वाम्यांकय तेंगेले चरणां कमलाचे उजवाडू आमगेले समाजा वयर मेळणू आमगेले समाज आनीकय उद्धार जावचे म्हण की स्वाम्यान चंद आमकां आशिर्वाद दिवका आनी चेडवांचो हांगा विद्याभ्यास येवचे म्हण की स्वाम्यान आमकां चेडवांक आशिर्वाद करता म्हणून विनंती करता आसा. हांव म्हगेले 2 उतर समाप्ती करता. धन्यवाद. कर्णस्वर्णविलोलकुण्डलधरा मापीनवक्षोरुहां मुक्ताहारविभूषणां परिलसद्धम्मिल्लसम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीं आबद्धकाञ्चीसृजं दीव्यन्तीं भुवनेश्वरीं अनुदिनं वन्दामहे मातरम्. आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं. ॐ श्रीगुरुभ्यो नमः. श्रीभवानी शङ्कराय नमः. श्रीमात्रे नमः. मस्त एक प्रसन्नता जाता आज हांगा देवाल दर्शन करून उपस्थित जावन तुम सगळ्यांक पळोवन प्रति वर्सा वारी ह्या वर्सय तुमगेले मठाधिपती तुमगेले प्रिय वामनाश्रम स्वामी शिराजी आयली एक विधानाचें आसता पातपूज इत्यादी करूंक एक भेट दिवच्याक ह्या वर्स खंय चातुर्मास आसा इत्यादी सांगूक तवळ तांगेले अत्यंत एक आग्रह आशिल्लें निमंत्रण येतलें जाल्यार वेंकटरमण देवस्थानांत तुमी वचका. मागची वर्स चातुर्मास तांगेले हांगा जाल्लेलें तशीच आमी हांगा येना फुडें विधिवत तुमगेले समाजांत न्हू अधिकारी कोण आसत की ती आयली निमंत्रण दिल्लें औपचारीकतें तुमगेली ती एक भक्ती प्रिती पळोवन आमकां येवकाची देवाल दर्शन करता. वस्तुतः हांगा येना फुडें सगळें पळयना फुडें मन मस्त प्रसन्न जालें. जे एक वास्तू सुद्दां आसा पूण तें कोण केल्या देवस्थान भव्य
आणि ह्या युगांत कसं जावं का ती सगळी व्यवस्था तशीच मागीर गुरु मंदिर म्हणून तुम्ही दाखयलें, पालकी लालकी देवाल वाहन इत्यादी दाखयलें, मस्त संतोष जालो. समृद्धीचे लक्षण, समृद्धी मग कशी ती भक्ती समृद्धीची आमी प्रशंसा करता आसत कळ्ळें. आपापणाल घरान समृद्धी असल्यार बरेंची जाल्यार देवाल कार्य करता थंय एक बरेपण आसा, अजमीत आमकां बरेपण जाता म्हणून हो एक विश्वास जो प्रकट जाला ह्या सगळ्या व्यवस्थेन तें पळोवन संतोष जाता. हीच आमगेली संस्कृती वय की ना. आमी कर्म करता ती कर्म करता आयल्या ती कितले जन्म घेतल्या ती कितले कर्म केल्या. पुनरपि जननम पुनरपि मरणम. ह्या जन्मान तूं पयलीं सुद्दां देवाल आराधन केल्या, बट ह्या जन्मान तूं आनी एक विलक्षण शक्ती गुरूंगेलो अनुग्रह तुमकां प्राप्त जाल्या. तशी प्राप्त जावचे भितर देवा सांगात जो संबंध आसा तांत एक परिवर्तन येता. नास्तिक्य बुद्धी तर थंयच नश्ट जाली. आस्तिक्य बुद्धी देवस बरेंची त्या देवाला आराधन केल्यार लौकिक फळ मेळटाय, आध्यात्मिकय फळ मेळटा म्हणून ही बुद्धी जागृत जावंका अवळी ईश्वर गुरु आनी शिष्य तो संबंध दृढ जावचे सूर जाता. ताचे खातीर हे सगळे प्रयत्न अव्वळ ती एक जिवनांतू सार्थकता येता. तुम्ही कशी आतां एक भक्तीपूर्वक करता आसा ती त्या कार्यांत सुद्दां एक चमत्कार येवचे सूर जातलो. आनी बुद्धींत कशी परिवर्तन येता. हांव कल करता आसा आपणाक प्रसाद रुपेण सगळें मेळटा विलक्षणता. हांव केलें म्हाका मेळ्ळें अहंकार खेळ खेळता आसा केल्लें अर्पण केलें अक्कल मेळ्ळें तें प्रसाद रुपेण मेळ्ळें. तो आत्मसंतोष जो आसा तें प्रथम लक्षण एक अध्यात्म चेतस जागृत जाता म्हणून ते व्यक्तीन जागृत जावंका आनी मागीर संपूर्ण समाजान सुद्दां तें ह्या फुडें ताका आमी कल म्हणटा ती संस्कृती म्हणटात वय ना. मगल ओपिनियन आनी कोणाले एक अभिप्राय विंगड असो फाव आसा जर उच्च आदर्श घेवन ऋषिवर्यान कसं सांगल्या ताजें पालन करून वय हें आमगेलें जिवनाचें लक्ष आचरण अशें जावंका म्हणून आमी केन्ना मेळण करता ती त्यावेळी ताका आमी ते संस्कृती म्हणटा ती तिचा कल्चर म्हणटा ती. ती संस्कृतीचें रक्षण करचें आमगेलें परम कर्तव्य जाता. कल्याक विश्वांत पळयत आसा ती खंय की वता अशी कल्चर म्हणलें तें वोक कल्चर खंय एकाच एक जाता आसा कल्याक ही संस्कृती नाशिल्ली म्हणलें. विभिन्न सगळें येवन खिचडी जावन बशिल्ली. एक कुटुंबीक सुद्दां मर्याद ना तांकां. हांव सू बापूय सू वरेण्य आयकलें ना आसा. सो थंय कसले संस्कृती एक्सपेरिमेंटेशन चलता आसा. आमगेलें एक्सपेरिमेंटेशन जावन दृढ जालेले हे सिद्धांत ताका घेवन आमी केन्ना मुखार वता ती थोडे वस्तुतः एक लाभ मेळपाचे आमकां मस्त खुशीची हें पळोवन. सावकर म्हणून एक प्रचोदन दिल्लें नागवेकर मामाने. नागवेकर मामा आमगेले नागवेकर आशिल्ले चल की हां मस्त सेवा केल्या. श्रृंगेरी आमचें इत्यादी बरेंची ही एक परंपरा आसता. गृहस्थ परंपरा धन्यो गृहस्थाश्रम म्हणटात वय नवें कल्याक तुमी इतलो वरेण्य संन्यासाश्रम म्हणटात धन्यो गृहस्थाश्रम. 4 आश्रमांत गृहस्थाश्रमाचेर ब्रह्मचर्य आश्रम वानप्रस्थ आनी संन्यासाश्रम निर्भर आसा वय नवें तशी. सो तें एक जागृत बुद्धी दवरून केन्ना काम जाता त्यावेळी एक विलक्षणता अध्यात्म चेतस म्हणटा ती जागृत जाता. ह्या पंथां स्वाध्याय अंतर्गत एक कनकधारा स्तोत्र म्हणून ताजेर आमी चिंतन करता आशिल्लीं सकाळीं प्रति शनवार करता आशिल्लीं. थोडी स्तोत्र आसा ती मस्त स्तोत्र आसा ती आद्य शंकराचार्य जगद्गुरूंनी तांगेल रचना म्हणून असो भाव आसा. थोडींची मागीरचे शंकराचार्य खंयचे पिठाधीश्वरान सुद्दां कोर नसो भाव आसा तांगेल रचना म्हणटा ती. थोडी
अत्यंत प्रामाणिक सती मनीषा पंचकम म्हणाल्या, सुब्रह्मण्य भुजंग स्तोत्र आणि हे कनकधारा स्तोत्र ताजेर आमी विचार करता आशिल्ली. ऐकत वय थंय आसा शान. सो कनकधारा प्रसिद्ध आसा. आदिशंकराचार्यांनी एक परिस्थितीन तो लक्ष्मी स्मरण केलें आनी कनकवृश्टी जाल्ली. आमी ताजेर चिंतन करता आशिल्लीं. चिंतन करका वय नवें शब्दांच अर्थ घेवंका, अर्थ घेवन मागीर ताजेर मनन करचें. एक एक फनकल जाता केवल अर्थ मात्र न्ही, प्रसंग खंयचे प्रसंगांत म्हणल्या म्हणून कळतच नवें कॉन्टेक्स्ट म्हणटा ती. आमी मित्र मेळतना सुद्दां तूं अशें म्हणलेलें, हांव तशें म्हणिशिल्लें, तूं तशें म्हणलेलें. ओ प्रसंग कसलो, यू शूड अंडरस्टँड द कॉन्टेक्स्ट. एक जोक म्हणून तांची अशीची कोट केल्यार कले विंगड अर्थ सुद्दां येवच्या फाव आसा, लौकिकांत सुद्दां आसता. सो आचार्यांगेल कले एक उक्ती आयली, आवडता तो प्रसंग कलो ताजेर पयलीं मनन करता. ताजे गांभीर्य आसता तें कळना फुडें खंयच्या स्तरार्थान तो उपदेश आयला म्हणून कळटा. अर्थ जाता असो सिंपल एक आमी थोडें सांगता ते मागीर स्वाध्याय आसा आयकयात. खंयची अवस्था 8 वर्स सुद्दां जायनी ती. शंकर जगद्गुरू न्हय, संन्यास सुद्दां घेनी, विद्यार्थी जावन आशिल्ले त्या अवस्थेन तूं कल करताली भिक्षाटन करता. ब्रह्मचारीन वचून पयलीं भिक्षाटन करताली, भवती भिक्षान देही आनी कल ते गृहिणी दिता तें घेवचें आनी गुरुकुळांत येवन गुरूंक अर्पण करचें. मागीर गुरू विभाजन करता, तूं कितलें हें सगळें घेवन खावचें न्ही. संन्यासीन भिक्षान देही म्हणूं जायना, वचूल्यार राखता, दिल्यार घेवचें वचें. ब्रह्मचारीन निमगू येता यथेष्ठम म्हणून. सो ताची भवती भिक्षाम देही म्हणून एक घरा मुखार वचून निवेदन करना फुडें त्या घरान तूं दारिद्र्य आशिल्लें. एक वृद्धा आशिल्ली, कल्लें ना घर खाली. हो इतलो तेजस्वी एक आयला वटू भिक्षानेन घेता असो थांब पळयलें, कल दिवेद कसलें ना अन्न. एक सुकील आवाळ आशिल्लो, आवाळ म्हाका न्हू तुमकां बस थंय घेवन वचून दितना तिका लाज दिसली, कल दिता ते पाप वटू घालचें आसा दिल्लें. तिका तें संस्कृती गृहिणी ती कितलें म्हळ्यार दिमका हागल पोट भरक आसताची खंय एक हावस मेळ जाल्यार आर्थीक दारिद्र्यान कले दिवच्या जायनी तें एक प्रतीक जावन दिलेलें. कसो सामकें संवेदनशीलता म्हणटा सेन्सिटिविटी शंकरांत आशिल्लीची. पळयना फुडें तांकां अत्यंत करुणा आयली. अयोयो पाप एक कले दिवच्या जायना. तिगल दारिद्र्य आयल्या कल्याक तिगल पूर्वकर्मा मिती प्रारब्धा मिती कले देवान कोप दिलेलें न्ही. पूर्वजन्मान कलकी गडबड केलेली, ह्या जन्मांत तूं दारिद्र्य आयल्या जाल्यार हो शंकर्म अवतारी. दारिद्र्य प्रारब्धान आयल्या जाल्यार इतली ती एक प्रितीन दिता आसा आनी ती कितली लज्ज जाता आसा की आपणा कले सम दिवच्या जायनी. तांगेली करुणा उमडाई म्हणटा ती एकदम. आनी तांणी ध्यान केलें म्हाका समज महालक्ष्मीलेन ध्यान करतनाची कले ना मंगलता जावो कले तुगेल दृश्टी जेर पडो ते फुल स्तोत्रांत तांची. आनी मागीर ते कसले पापकर्माचें प्रारब्धाचें फळ म्हणून हें दारिद्र्य भक्त भोगून काडटा अशी ते जोडून वचो ते मळलेलींची थंय स्वर्णवृश्टी जाली. तशी निश्चित कले जावनच का चमत्कारू जाल्यार ते उद्गार कलस ती ते स्तोत्र कलस अंगम हरे पुलकभूषणमाश्रयन्ती भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणन्तमालम् अङ्गीकृताखिलविभूतिरपाङ्गलीला माङ्गल्यदास्तु मम मंगलदेवताया. सांगतस कळ्ळें तें ताजो अर्थ गोतस. लक्ष्मी आमच्या दिवशी कृपा करी म्हण तितलें सरल ना तें. तांगेल तें एक ध्यान अवस्थेंत जालेलें. ध्यान अवस्थेन तूं ते साक्षात भवानी शंकर शिव जावन आशिल्ले
ही सगळं व्यवस्थ करता लक्ष्मी. आणि लक्ष्मी खंयच्या तिवे त्या स्तरार असो महालक्ष्मी. थंय तो विष्णू न्हिदला आनी पांय धाडटा असो थंय तुमगेल पेंटींग अंत पुरो. बट त्या स्तरार ही लक्ष्मी मा शक्ती कल्ली. तिगल दृश्टी खंयच्या रे हरेचेर आसा. अंगम हरे हे पुलकभूषणम. कीदृशम अंगम पुलकभूषितम अंगम हरे हे. तिगल दृश्टी पळयता असो तो थंय शेषशाही जावन आसा. बट तिगल दृश्टी पडल्यार तो प्रसन्न जाता. एक अंगीकृता विभूतिरपांगलीला. तिगल दृश्टी अंगीकरण करता आसतना स्वीकार मात्र न्ही, हें जगताचे सृश्टी स्थिती लय करता आसा ती दृश्टी ती. आनी तूं कितलें गूढ पारमार्थीक तत्व आसा. अद्वैत सिद्धांत स्थापीत जाता. ते निर्गुण निराकार म्हळ्यार आमकां कळना. तशी तो विष्णू आसा. धागल शक्ती कार्य करता आसा. अहम म्हळ्यार ती गत आसा कोणाला आपण म्हणून. जर तिगल दृश्टीन सृश्टी जाता आसा ती दृश्टी म्हजेर एक क्षणा खातीर पडून मंगलता जाय. सगळ्यो तशी आसा. प्रथम 3-4 श्लोक तर त्या स्तरारी मागीर कल जाल तुगल दृश्टी. ब्रह्मादी देव आसा ती इंद्रादी देव तांकां सामर्थ्य कोण दिलें तुवेंच दिलें. ती दृश्टी आमचेर पडून दृश्टीन दृश्टी सृष्टीवादन गेलो. तशी एक प्रार्थन केलेलें ताजें पाठन केल्यार विष्णू सहस्रनाम करता ती हांवें केल्यार अर्थानुसंधान पूर्वक आनी खंयचे स्तर अर्थान ते अनुग्रह येता असो आमगेल स्तरय वाडता. आमगेल स्तर हें स्तर हांगा पयस आसल्यार आसा ना जाल्यार हाय जाता. तर प्रसाद रुपेण खंय थंय येता ती दृश्टी. आमगेल दृश्टी सुद्दां त्या देवाचेर वचका म्हणून अत्यंत प्रामाणीक स्तोत्रांचें पयल पाठ चेडलांक कंठस्थीकरण करयता. ती मागीर चिक्के बुद्धी जागृत जायना फुडें ताजे शब्दार्थ कळटा. जीवन पळयना फुडकल येता. वैराग्य येता. हांव मगलें म्हणलेलें बट आतां पळय कशें करता आसा ती. जाल्ल्यारय कर्तव्य पालन करता. तावळी हांव मगल कर्म करता घुमटें कोण करता जाल्यार तूं दिल्ल्या ही जबाबदारी म्हूण करता हे दावा. सो म्हाका कर्म बंधनांत घाल नाका. प्रसाद रुपेण तुगेलें म्हाका प्राप्त जावो. म्हाजो वैराग्य कशें येतलें. अर्थ जाताच तुमकां गुरू स्पर्श जाला अनुग्रह जाल्ल्या समाजांत मेळ्ळी एक वैराग्य येवंका. भंय दिसता वैराग्य मेळ्ळी. वैराग्य नावे तुमकां. वैराग्य ना जाल्यार घर चलना. हो मागीर चल्लो 3 वर्सांचो. एक 10 वर्सांत हो मगल चल्लो. तुगेलोची चलो घेवन बैस. आनी 5 वर्सां नंतर हो मगल चल्लो म्हाका आयकना. आतां तो 20 वर्सां जालो तुगेल येद्द चल्ला न्हय तो. तुका वैराग्य ना. केन्ना सोडचें केन्ना तो आपणाल निर्णय घ्यावो. संस्कार दिल्या ती वैराग्य ना जाता थंय तुमगेल ग्रस्त आश्रमांत सुद्दां गडबड जाता. वैराग्य जाय तें वैराग्य. वैराग्य ना अयो सोणसोणें नाका तशी न्हय. मगल क्षेत्र न्हय येता. ताका संस्कार दिल्या ती. अबोध आसतना हांव निर्णय घेवंका. एक शिशू आसतना सगळं हावसून पळोवंका पडटा. व्हड जातना आतां ताका हगूर सोडका. तो आपणाल निर्णय घ्यावो. बुद्धी तागेल प्रयोगतान मुखार करका. नाजाल्यार तो एक 25 वर्सां आम्माकल करचें म्हळ्यार वच म्हणका पडटा. सो वैराग्य ताका म्हणटा ती. तुमी सुद्दां वेव्हारांत तें हाडटा तेची हाडका पडटा जाल्यार तांची एक पराकाष्ठा येना फुडें देवा सांगात केन्ना संबंद जाता. इतल्या इतलेंची अरे मगल शरिराचेर सुद्दां म्हाका एक प्रभुत्व ना. मगल शरीर मराश आसका केन्ना थंय. तशें आसतना हांव कोण हांव कोणालो अशें जायना फुडें एक विशेष राग देवांत येता. ताका भक्ती म्हणटा ती. आनी हें सगळें इतल्या इतलेंचें. मगल कर्तव्य घोमटे कोण करता. मंगलता जाय बरें जाय जाल्यार हांग अकल जाता. तें घेवन येवची ओ हो हा म्हणा. देवा तुगेल म्हाका कितलो स्पर्श जाता म्हाका अनुभव जाता. जप करूं बसयता मन शांत जाता. दॅट इज द टच स्टोन. तें एक प्रामाणीक लिटमस टेस्ट म्हणटा ती. मगल जिवनांत प्रगती जातच की सार्थकता येतच की एक मंगलता येतच की म्हणून. सो ताजे दिकान केन्ना आमगे लक्ष वचूसर जाता
तवळा म्हणतात हां निश्चिंत आता एक बरेपण जातं असं हें समाजांतून जातं असं देवा घेवन करतना हगूर देवा तुजमीत हें देवा तुजमीत हें हगूर देवा आनी तुजमीत हें मेळटा असं एम्फेसीस शिफ्ट्स टू कोण दिता असं वय नवें सांचेड वयलें 5 वर्सांचें सगळ म्हालगडी येता ती प्रेजेंट हाडलें एक्सायटमेंट बर्थडे प्रेजेंट खंय तें काडलें पिंजून काडलें ओहो ताकल जावंक आशिल्लें मेळ्ळें कल करतो धांवन वता ताल्या फ्रेंड्सांक दाखोवचें हाका ही बसल्यान हांगा मागीर हावस बापूस आयकातात हांगा यो थँक्यू म्हण मागीर वच म्हण वय नवें सो आतां आमी सांग न्हय आतां आमी हॉड्ड जाली आनी ती देवान प्रसाद दिलो मग थंय वचून म्हाका मेळ्ळें देवाक पयलीं नमस्कार करका दृश्टी देवाचेर येवंका तें केन्ना जागृती जाता तवळ एक आध्यात्मीक चेतस जागृत जाल्या म्हणटा ती अत्यंत लौकीक दृश्टांत आमी दिल्ली लौकीक तेचे उपहास करूंक न्हय आध्यात्मीक तुमी कशी लौकिकान सुद्दां हाडका पडटा नाजाल्यार लौकीक सुद्दां डामाडोल जाता आनी मागीर तीच एक पराकाष्ठा येना फुडें शुद्ध आध्यात्मीक जायना फुडें निरंतर देवा स्मरण अनुभव म्हणटा ती ताका आमी सानिध्य म्हणटा ती खंय वेवहार करतना सुद्दां एक क्षण देवाल एक अनुमती घेवन मागीर करचें देवा तूं प्रेरण दी हांव मगल संस्कार वश कार्य करता कल शिकयल्यान तें अथवा राग द्वेशान प्रेरीत जावन करता हें सगळें कर्मबंधना कारण जाता सो तें नाका मगल करनातील गोश्ट ना कर्तव्य करता आवडत तूं एक शिव काम करी म्हाका प्रेरीत करी म्हूण प्रार्थना करताच आमी केन्ना करता ती एक व्यक्तींत मात न्ही कुटुंबेन तूं एक समाजान ती जागृती येता तें आमी पळोवन आमकां मस्त प्रसन्नता जाता असो हांगा येवन तुमकां सगळ्यांक पळोवन ह्या वेळार सुद्दां तुमी आयली तूं संख्येन तूं उपस्थित जाल्ली निश्चित एक संस्कृती जागृत आसा आमकां पळोवन मस्त संतोश जाता असो घोमटेकोन करा ती खुशीन करा ती मंगलता कसली आसा तुमी वेंकटरमण देवालींतून प्राचीन देवस्थान आराधन करता आसा ती पंचायतन आसा हांगा घोमटेकोन करा ती देवान रक्षण मार्गदर्शन निरंतर तुमचेर आसा एक जिवनांत एक मंगलताचो अनुभव जावा सुख शांती समृद्धी कल्ले एक येवन आमी प्रार्थना करता ती तें पूर्ण रुपेन तुमकां प्राप्त जावा तें सगळें जातना देवादिकान नतमस्तक जावन देवा अंततो गत्वा तुगेलो छाव म्हण तो एक निश्चय दृढ जाव ह्या जिवनांत तवळ जिवनांत एक सार्थकता म्हूण येता परत परत जन्म मरण कसले शिकनी ती हें नाका ह्या जन्मांत हे देवा तुगेल पूर्ण अनुग्रह जावंका ही प्रार्थना आमी करता ती तुमगेल सगळ्यांक गेले लागना मस्त खुशी जाली कले न्यूनता चडून जायनी तुमगेल स्वागत करच्यान तूं आपोवन हाडच्यान तूं आमकां मस्त संतोश आसा हांगा आना फुडें देवाल दर्शन करून मस्त संतोश जाला कसले एक न्यूनता जायनी पूर्ण अनुग्रह आसा म्हूण आमी गुरुचरणी देवाल चरणी प्रार्थना करतात खंयचें एक भजन करुया हांवें करता आशिल्लीं 2-3 भजन आमगेलें खुशी जाली वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् श्रीकृष्णं 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 वन्दे जगद्गुरुम्
जगद्गुरुं गोपीचित्तचोरं जगद्गुरुं गोपीचित्तचोरं जगद्गुरुं गीताकर्तारं जगद्गुरुं गीताकर्तारं जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं तुलसीवनमालं जगद्गुरुं तुलसीवनमालं जगद्गुरुं वृन्दावनलीलं जगद्गुरुं वृन्दावनलीलं जगद्गुरुं दुर्योधनकालं जगद्गुरुं दुर्योधनकालं जगद्गुरुं कुन्तीसुतपालं जगद्गुरुं कुन्तीसुतपालं जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं पद्मापतिमीशं जगद्गुरुं पद्मापतिमीशं जगद्गुरुं परमात्मप्रकाशं जगद्गुरुं परमात्मप्रकाशं जगद्गुरुं कलिकल्मषनाशं जगद्गुरुं कलिकल्मषनाशं जगद्गुरुं करुणामृतवर्षं जगद्गुरुं करुणामृतवर्षं जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं नवनीरदश्यामं जगद्गुरुं नवनीरदश्यामं जगद्गुरुं गोकुलजनकामं जगद्गुरुं गोकुलजनकामं जगद्गुरुं बलिमर्दनवामं जगद्गुरुं बलिमर्दनवामं जगद्गुरुं मम हृदयारामं जगद्गुरुं मम हृदयारामं जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं
कृष्णं वन्दे जगद्गुरुम् प्रकाशमानां प्रथमेऽप्रयाणि प्रतिप्रयाणेऽप्यमृतायमानाम् अन्तःपदव्याम् अनुसञ्चरन्ति आनन्दरूपाम् अबलां प्रपद्ये आनन्दरूपाम् अबलां प्रपद्ये ऐं ह्रीं सिद्धिर्भवतु मे देव त्वत्प्रसादान् महेश्वर भवानी शङ्कर मम शरणं भवानी शङ्कर मम शरणं भवानी शङ्कर मम शरणम् ॐ नन्दन्तु साधकाः सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्थाशाम्भवीमेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुः सदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः ओम नमः पार्वतीपतये हर हर महादेव। गुरु हरे गुरु हर गुरु ब्रह्मा गुरुर्देव साक्षात् परब्रह्म साक्षात् परब्रह्म गुरु हरे गुरु हर गुरु ब्रह्मा गुरुदेव साक्षात् परब्रह्म गुरु हरे गुरु हर गुरु ब्रह्मा गुरुदेव साक्षात् परब्रह्म
हरे गुरु हर ब्रह्मा गुरुर्देव साक्षात् परब्रह्मा गुरु हरे गुरु हर ब्रह्मा गुरुर्देव साक्षात् परब्रह्मा गुरु हरे गुरु हर ब्रह्मा गुरुदेव साक्षात् परब्रह्मा गुरु हरे गुरु हर ब्रह्मा गुरुदेव साक्षात् परब्रह्मा गुरु हरे गुरु हर गुरु ब्रह्मा 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 गुरुर्देव साक्षात् परब्रह्मा गुरुर्देव साक्षात् परब्रह्मा गुरुदेव साक्षात् परब्रह्मा गुरुदेव साक्षात् परब्रह्मा गुरु हरे गुरु हर ब्रह्मा गुरुर्देव साक्षात् परब्रह्मा गुरु हरे गुरु हर ब्रह्मा गुरुर्देव साक्षात् परब्रह्मा गुरु हरे गुरु हर ब्रह्मा गुरुदेव साक्षात् परब्रह्मा गुरु हरे गुरु हर ब्रह्मा गुरुदेव साक्षात् गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा किं वचनीयं गुरु महिमा किं वदनीयं गुरु महिमा किं वचनीयं गुरु महिमा किं वदनीयं गुरु महिमा गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा अपार महिमा